मित्राच्या घरून आल्यानंतर बायकोबरोबर बोलणं झाल्यानंतरचा दुसरा दिवस. रात्री बोलणं झालं होतं, पण सुनंदा, अनुचं लग्न झालं, मुलीचं राहिलं या गोष्टीनं निराशा आणि रागानं भरली होती. 8च्या वरती वाजून गेले होते. तसं रविवारी उशिरा उठणं काही नवीन नव्हतं. बाप म्हणायचा, दररोज थकते, आज वेळ आहे, झोपू दे. तेव्हा झोप म्हणायची, खायला उठशील ना बेटा, मस्त मटण आणलंय, उकळणं आवडते ना तुला. स्वाती म्हणायची, खाऊन झोपेल पुन्हा, चालेल का तुला. तर उठते नॉर्मल वेळेस नॉर्मल राहायची. पण कुठे काही कोणाचं जमलं असलं, झोप तू झोप आणि भाग्यही झोपू दे तुझं. जसं काही स्वातीला ऐकायचं असायचं हेच, कारण की हेच ऐकून इमोशनल ड्रामा करायची. आईचा नेहमी विरोध राहायचा. प्यायला पण बापासाठीच लॉजिकवर लॉजिक द्यायची. मग बाप आणि लेक दोघं प्यायची. नवीन नव्हतं त्यांच्या घरात पण आज नेहमीपेक्षा जास्त राग होता, कारण की अनुची येणार होती वरात. जगामध्ये कितीही काही झालं तरी काही फरक पडत नाही. फरक पडतो नातेवाईकात. मित्रांचं भलं झालं, शेजाऱ्यांचं भलं झालं की जसं सुनंद म्हणते, कितीही संस्कारी असला माणूस तरी आपण दुःखी असला, काही गोष्टी न भेटण्यानं आणि ती गोष्ट दुसऱ्याला भेटली की तो दुःखी होतो. तो दुःखी त्याच्या सुखानं नाही होत, आपल्याला हवी असलेली गोष्ट दुसऱ्याला भेटली म्हणून होतो. तसंच काहीसं झालं होतं त्या घरात, कारण अनुची येणार होती वरात. सुनंदाचा राग तिच्या वागण्यातूनच स्पष्ट दिसत होता. रविवारचा दिवस होता, उशिरा उठलं काही नवीन नव्हतं, पण आज आदळआपट करत होती आई. रविवारची सकाळ. सकाळी सकाळी सुधीर परमार मुलीसाठी मटण घेऊन येतात. बायको शिजवण्यासाठी ठेवून डायनिंग टेबलवर येऊन बसते. सुनीलच्या घरी घडलेल्या गोष्टी आणि दोघे नवरा बायकोचं बोलणं झालं होतं, पण कुठेतरी सुनंदा परमारला स्वातीचं लग्न न होण्याचं दुःख होतंच. त्याचा राग तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचा. आदल्या रात्री ठरलं होतं, नवऱ्यानंही बरंच एक्सप्लेनेशन दिलं होतं. मुलगी जी करते ते आणि तो तिच्याबरोबर प्यायला बसतो ते आणि त्याचं लॉजिकही त्यानं सुनंदा परमारला सांगितलं होतं. ते ऐकून तर ती त्याला खुंब्यापासून नमस्कार करते, धन्य आहे म्हणते. आता दुसऱ्या सकाळी, रात्री तर काही सांगत नाहीत ते. बाप म्हणतो, थकून आली असेल मुलगी, उद्या फ्रेशमध्ये बोलू तिच्याशी. सकाळी सुधीर परमार आणि सुनंदा परमार. नाश्त्याच्या टेबलावर त्यांचा संवाद. रविवारची सकाळ. सकाळी सकाळी सुधीर परमार मुलीसाठी मटण घेऊन येतात. बायको शिजवण्यासाठी ठेवून डायनिंग टेबलवर येऊन बसते. सुनीलच्या घरी घडलेल्या गोष्टी आणि दोघे नवरा बायकोचं बोलणं झालं होतं, पण कुठेतरी सुनंदा परमारला स्वातीचं लग्न न होण्याचं दुःख होतंच. त्याचा राग तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसायचा. आदल्या रात्री ठरलं होतं, नवऱ्यानेही बरंच एक्सप्लेनेशन दिलं होतं, मुलगी जी करते ते आणि तो तिच्याबरोबर प्यायला बसतो ते आणि त्याचं लॉजिकही त्यानं सुनंदा परमारला सांगितलं होतं. सकाळी सुधीर परमार आणि सुनंदा परमार. नाश्त्याच्या टेबलावर त्यांचा संवाद. सुनंदा, स्वाती कुठे आहे ग? आली नाही अजून. कुठे असेल? रविवार आहे, झोपली आहे अजून. अवदसा. सुधीर परमार, मुलगी आहे ना? अवदसा काय म्हणते? लहान लहान मुलींचं लग्न ठरतंय आणि ही बसलीये माझ्या छातीवर मूंग दळतेय. आपल्याबद्दल काहीतरी बोलणं चालू आहे. बाथरूमकडे जाणारी स्वाती मार्ग बदलवते आणि डायनिंग टेबलकडे येते. अंघोळही केली नसते, दातही घासले नसतात. आई, माझी आठवण काढत होती. तू काहीतरी म्हणत होती. तू मागील बोलणं चांगलं नसतं. आई, तोंडावर बोलायचं. लोक करतात पण आईनं नाही करायचं. असं? मुलगी आहे, तोंडावर बोलू शकते. चल, काय प्रॉब्लेम आहे तुझा, सांग मला. करते दूर. तू आहे माझा प्रॉब्लेम. करते का दूर? डोक्यावर पडलीये काय? तू आपल्या सोन्यासारख्या लेकराला प्रॉब्लेम म्हणतेय. चल, जेवण दे. मला मटण केलं असेल ना? रविवार आहे आज. लागतं आपल्याला, नाश्त्यामध्ये मटण लागतं. आणलंय ना बाबा? सुधीर परमार, आणलंय रे बेटा, आणलं. माहीत होतं मला तुला लागतं. पैसे माझ्याकडे घेशील? नवऱ्याचे पैसे गेले तर बोलते. आहे तुझा नवरा, बाप आहे माझा. लाज वाटू दे ना. लहान मुलींचं लग्न होतंय. कोणाचं जमलं? आणि जमलं तर तुला कशाला सांगतात? मूर्ख कुठले. स्वतः आनंदी असतात, दुःखी लोकांना सांगतात. त्यांच्या आनंदात आनंद मानणारी आहे का तू? मूर्ख, त्या अनुचंच जमलं. स्वाती, कोणाचं नशीब फुटलं. पस्तावेल बिचारा, भेटत नसेल त्याला म्हणून. सुधीर परमार, मुलगा चांगलाय, आकाश नाव आहे त्याचं. आकाश नाव चांगलं नसतं बाबा. माझ्या कुंडलीत एक आकाश बसलाय. कॉन्ट्रॅक्टर आहे, आकाश चौधरी. व्यवहार शून्य माणूस आहे. रविवार आहे ना आज, ऑफिसच्या गोष्टी करू नको, काही सांगू नको तू. बाबा,
अनुचं लग्न जमलं आहे, चला सेलिब्रेशन करू. अनुज लग्न जमलंय. तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्यापेक्षा लहान आहे 1 वर्षाने. माझ्या हातात आहे का? आयुष्यभर पहिला नंबर सोडला नाही. डिप्लोमा केला, नोकरीला लागली, त्यानंतर BE केलं, प्रायव्हेट नोकरी केली, आता सरकारी विभागात लागली. सर्वांपेक्षा उजवी होती नी, पण देव झोपला आहे, देव झोपला आहे. बाबा, मी जेवणार नाही बरं, आई बोलतेय. रविवार आहे, मटण आणलं आहे. स्वाती परमार, आजबद्दल नव्हतं बाबा ते. आई कशाला छळतीये? मेलाय तो बकरा आता, जीव नाही येणार त्यात. खाऊ दे त्याची आई, रडली तरी नाही वाचला तो. तू ओरडली तर वाचेल का? दे मला खायला, मला लागेल. बाबा, रात्री बसू. आई डोकं खातीये, टेन्शन देतीये, थोडी थोडी घेऊ. सुनंदा परमार, ती हाताची बोटं पहा तिच्या, जेवढं दाखवते आहे. जुन्या काळी लस्सीचा ग्लास राहत होता, इतका. तेव्हा त्या ग्लासाचा कौतुक होतं. आता हा दारूचा पॅक आहे. बोट जवळ घे तू, दाखवते ते थोडं. नाही, बेवडे इतकं पेशील तर मरशील, लिव्हर खराब करून. बाबा सांगा ना, आईला काही होत नाही. पचनाला मदत करते दारू. नॉनव्हेज बरोबर तर दारू लागतेच. आज नॉनव्हेज आहे, मोक्का बी आहे आणि दस्तूर बी आहे. अनुचं लग्न जमलंय. सुनंदा परमार, तुझा बाप काय सांगेल मला? तुझ्या बापाने सांगितलं पाहिजे तुला. बसून बसून पचत नाही. काम केलं की दारू पिऊन पचवायची गरज उरत नाही, पण तेच बसतात तुझ्याबरोबर. म्हणत नाही पिणे बंद कर. कोणाला सांगायला पाहिजे तुला? तू मला सांगायला सांगते. लाज वाटत नाही? लागत नाही पचवण्यासाठी दारू? बेवडे. काम करावं लागतं. कशाचं सेलिब्रेशन करतेय? तुझ्यापेक्षा लहान मुलीचं लग्न जमलंय. लाज वाटायची तर सेलिब्रेशन करतेय. आणि तुम्ही सर्व बेवडेसारखेच. काहीतरी कारण लागतात तुम्हाला दारू प्यायसाठी. तुम्ही तर कुणाच्या मरणाच्याही पार्ट्या कराल. माझ्याच मरणाचं सेलिब्रेशन कर. नाचशील जोपर्यंत पिली असशील, आणि मग शुद्धीवर आली की रडशील. काम करावं लागेल ना? काम की ना काच की धाई मना नाच की. स्वाती परमार, आई फार बोलते. जेवणार नाही बरं मी. बोलू दे. आईचं काम असतं बेटा मुलीला बोलणं. लक्ष नाही द्यायचं. पण मटण आहे, मटण खाऊन घे. तुला आवडतं ना? म्हणून सकाळी सकाळी गेलो होतो. मीच उठावलं. त्याला म्हटलं मस्त दे. माझ्या मुलीला आवडतं असं दे. नाव काढेल. असं नाही की नाव पडेल. बऱ्याच लोकात उठणं बसणं आहे. पार्टी करणारी पार्टी आहे. सांगेल चांगलं असलं तर विक्री होईल तुझी. पैसे घेतले का त्यांनी? तुझं ठेकेदार आहे का की फुकट देईल तुला? तेच तुला सांगत होती, बाबांचे पैसे फुकट नको घालू. आणलं आहे ना तर खाऊ दे. पहा झालं असेल. बाबा, तुम्ही म्हणताय खायचं, पण देत नाही तुमची बायको. आई, दे बरं, गुरुचरित्रात वाचलं नाही का तू? नवऱ्याने म्हटलं बायकोने करायचं. फक्त कामाचं लक्षात ठेव. मांस मच्छी खायचं नाही, तेही लिहिलंय ना. आणि टाकते आहे तुझ्या घशात, पण तयार नाही. भाजी तयार नसेल, उकडणंही चालते मला. भाजी नंतर खाईल मी 2 तासानंतर. तुला तर माहिती आहे, मटण असलं की आपल्याला 2-4 तास जेवण करावं लागतं एक्स्ट्रा. हो रे बेटा, मला माहीत आहे. तुला आवडतं म्हणून तर मी चांगलं 2.5 किलो आणलंय. बाबा, लवकरच्याच जा. सुधीर परमार, पुढच्या वेळेस रात्रीच आणील बेटा. मग सकाळी बेडवर चहा पितात लोक. तू मटन सूप खाशील पुढच्या वेळेसपासून. कराल आणि जमजावा. थोडी थोडी घेते, जास्त बेवडी नाहीयेन मी. पिते, पण पिते कमी, थोडी थोडी. मार खाशील, शनिवार उपवास असतो. तू ते पॅकचा आकार लहान कर. अहो, तिच्या हाताच्या बोटाकडे पहा, किती दूर दूर आहे. थोडी आहे. आत्ताच पी म्हणा तिला. आत्ता पिलं तर उद्या शुद्धीवर येईल. रात्रीची कशाला वाट पाहते? आत्ताच पी, मूर्ख. तेव्हा शुद्धीवर राहशील उद्या ऑफिसला जाण्यासाठी. सुधीर परमार. स्वाती, बोट जवळ घे. जवळ कर, नाहीतर माझंही बंद करशील. बाबा, खोटं जमत नाही. काय लावले बोट बोट बोट्या? खायच्याय मला ती. देत नाही आणि लावलं हे बोट बोट बोट. न पिता अशी बोलते. आईला पिल्यावर शिव्या देते, माहीत आहे. पण आज शिव्या ऐकल्या की सर्व बाटल्या मी वॉश बेसिनमध्ये फेकून देणार आहे. मग पाहते तुम्ही कुठून पितात. बाबा, सांगा ह्या बाईला, स्वस्त असतं का त्या की वॉश बेसिनमध्ये टाकते? विकत घ्यायला जाशील तेव्हा कळेल तुला. तू घेतले विकत की सांगते मला विकत घे मग पी? तुम्हाला दोघींना माहितीये का किती रुपयाची येते? बाबा, तुम्हाला माहितीये कितीची येते? सुधीर परमार, मला काय माहीत? तुला माहीत पाहिजे ना. तू आणते आता. स्वाती परमार, विकत आणते का बाबा मी, की मला माहीत राहील? उंगली करते टेडी, मस्त करते खेळी. तुम्हाला तर माहीत आहे,
ट्रॅफिक हवालदाराने पकडलं तर काही ना काही राहतं की चलान कापावं लागतं. आपलं डिपार्टमेंटही तसंच आहे ना. ताजमहालमध्ये म्हणे पाणी झिरपतं. मग कोण कॉन्ट्रॅक्टर असा असेल की चुकत नसेल? आणि चुकतही नसेल तरी गव्हर्नमेंटचे काम करतोय, पैसे तर लागतीलच ना. थोडी धमकी देते, फक्त हक्काचंच नाही बाबा, दुसऱ्याचे हक्काने घेते. धमकी तुमची मुलगी आहे, सांगते. म्हटलं चालणार नाही, माझी बाटली वेगळी ठेवून द्यायची. नाहीतर काम होणार नाही. पुढच्या वेळेस पुढचा करायचा असेल तर व्यवहारात जे बसतं ते द्यायचं. मलाही माझा हिस्सा द्यावेच लागेल. कुणासाठी कमवतो आपण? परिवारासाठी. सांगते. मी नाही पीत पण तुम्ही घेता. बायकोचं टेन्शन होतं, घरातलं घरचं टेन्शन होतं, सांगावं लागतं. नाहीतर नुकसान होईल आपलं. तुझ्या बापाला घरचं टेन्शन होतं, माझं काय टेन्शन होतं, माझं नाव का बदनाम करतेस, तू घेतेस, सांगत जा ना. कशी बाई आहे तू? मुलीची इज्जत जाईल असं काम कर म्हणते. मुलं पितात आईबाप सांगत नाही, तू मला सांगायला सांगते. हे तुझं व्यवहार ज्ञान त्या आकाशसारखं आहे तुझं. दारू पिणे वाईट समजतात, वाईट असतं, सर्वांना सांगत बसशील का? आणि पिते म्हटलं की तिथं प्यायला जावं लागेल. थोडं जास्त प्यायला भेटतं, पण रिस्क आहे, जावई येणार नाही, आजी होऊन जाशील. काहीही बोलते, अशी मार खाशील मूर्ख. बघा काय होतंय, तुम्ही नाही सुधारणार, संध्याकाळी पिल्या वाचून राहणार नाही. इतकं तर कळतं तुला, मग कशाला वेळ वाया घालते? त्यापेक्षा असं केलं तर फोडून टाकली तर कसं राहील? ना बचेगा बांस ना बजेगी बासुरी. दिसल्या बाटल्या तर प्यायची इच्छा होते, बाटल्या फोडून टाकल्या तर कसं राहील? कसे कसे विचार येतात बाईच्या डोक्यात हा, असुरी? काय म्हणते तू? ना बचेगा बास ना बजेगी बासुरी. तो गब्बर सिंग तरी पिऊन फिकतो बाटली. आई तू काय गब्बर सिंग आहे? तो कसं हेमा मालिनीला नाचवत होता बाटल्या फोडून? मी नाही नाचणार. नाचणार बरं. नाचणार बरं. तू कशाला नाचशील? मला नाचवते, हे पाहिजे ते